चमत्कार आहे. मोटार बाळगू शकणारा हा रुबाबदार माणूस आपल्याला ओळखतो. अजब आहे. अशा गोंधळू नका. तुम्हाला कुठेतरी लवकरात लवकर जायचं आहे ना? बाबी भानावर आली. नानांच्या ऑफिसची जेवणाची सुट्टी होण्याआधी पोहोचलं तरच ह्या धावपळीचं सार्थक होणार होतं. चुकामुक होण्यासाठी अर्धा मिनिट पुरतं बसूया गाडीत, ओळख आपोआप होईल. त्या गृहस्थाने त्याच्या शेजारचं मोटारीचं दार उघडलं. बाबी संकोचून आत बसली. त्या गृहस्थाने वाकून दार बंद करून घेतलं. तसं करताना त्याचा डावा हात दोनदा बाबीच्या चेहऱ्याजवळून गेला. चित्तवृत्ती उल्हासित करणारा सेंटचा वास दरवळून गेला. गाडी गिअरमध्ये टाकीत त्याने विचारलं, कुठे जायचं? जे जे आणि कंपनी. म्हणजे आमच्याच ऑफिसात? अय्या, म्हणजे आपण? मी शेखर जोगळेकर, दाजीसाहेब माझे वडील. काय योगायोग. बाबी थक्क झाली. शेखरबद्दल नाना नेहमीच काही ना काही सांगायचे. शरदला उपदेशाचे डोस पाजायची वेळ आली की त्या उपदेश सर्गाचा शेवट, दाजीसाहेबांचा शेखर बघ, त्याचं उदाहरण नेहमी डोळ्यासमोर ठेव, ह्या वाक्यावर व्हायचा. मला एकदा त्या शेखरला पाहायचं आहे असं नानांना सांगण्याचा बाबीला अनेकदा मोह व्हायचा. पण तिने कधी त्याचा उल्लेख केला नाही. तो योग ह्या तऱ्हेने आला होता. पण ह्या गृहस्थाने आपल्याला मगाशी अचूक आडनावाने हाक कशी मारली? तेवढ्या शेखरने विचारलं, आज आमच्या ऑफिसात काय काम काढलं? नानांना डबा पोहोचवायचा आहे. तरीच वाहनांची पर्वा न करता पळत सुटला होतात. नाना जेवायला बाहेर पडायच्या आत त्यांना गाठायचं आहे. सहज गाठता येईल. आपण भेटलात म्हणून, नाहीतर इट्स ऑल राईट. ऑफिससमोर मोटार उभी राहायला आणि ऑफिसातली माणसं बाहेर पडायला एकच गाठ पडली. तुम्ही आता पळा, तुमचे नाना तुम्हाला जिन्यातच भेटतील. ऑफिसच्या इमारतीच्या पायऱ्या उतरताना बाबीला एका गोष्टीचं समाधान वाटत होतं की ह्या पळापळीचं चीज झालं. नानांना घरचं जेवण मिळू शकलं. अर्थात ह्याचं श्रेय शेखरला आहे. हा विचार मनात येताच ती थबकली. शेखरची पुन्हा गाठ घेऊन आपण त्याचे आभार मानणं आवश्यक होतं. ह्या विचाराने ती पुन्हा जिना चढायला म्हणून फिरली तर मागे जिन्यातच शेखर उभा. आपल्याकडेच निघाले होते. चला. इकडे कुठे पण? फॅक्टरीत जायला हवं. तुम्हाला घरी सोडतो आणि जातो पुढे तसाच. अर्थात तुमची हरकत नसेल तर. हरकत नाही, पण तुम्हाला उगीच त्रास वगैरे काही नाही. स्वतःसाठी मला मोटार चालवावी लागणारच, त्यात तुम्ही आपोआप आलात. गाडी सुरू करता करता शेखरने विचारलं, नानांना वेळेवर डबा मिळाला ना? खरंच, त्याबद्दल तुमचे आभार वगैरे मानणार असाल तर गाडी इथंच उभी करतो. तसं नाही, पण जाऊ दे, त्यापेक्षा पुष्कळ चांगले विषय आहेत. अगोदर मी तुम्हाला ओळखलं कसं हे तर विचारा. अगदी हाच प्रश्न मी आपल्याला विचारणार होते. ऑफिसातल्या दासगुप्तांना सेंड ऑफ दिला होता, त्यावेळी तुम्ही आला होता. अय्या, त्याला तर किती वर्ष झाली. मी तेव्हा खूपच लहान होते. मी सुद्धा.
बाबीने हसत विचारलं. तरी कसं ओळखलं? काही काही घटना जुन्या आठवणीत जमा होत नाहीत. बाबी गप्प बसली. त्यावर तिला वरचढ मुद्दा सुचत नव्हता. एका वाक्यात शेखरने खूप काही सांगितलं होतं. शेखरने बरोबर तिच्या घरासमोर गाडी उभी केली. तुम्हाला आमचं घर कसं माहीत? हा खुळा प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. त्याने गाडी थांबवताच बाबी म्हणाली, एक रिक्वेस्ट करू? बोला. 2 मिनटं का होईना घरी चला. सरबत घ्या मस्तपैकी. मी आईची ओळख करून देते. तुमच्या आईंना मी आलेला आवडेल का? वा, हे काय विचारणं झालं? मला तर वाटलं की मी भेटलो हे तुम्ही घरी सांगणार नाही. काय कारण? मी कुणापासून काही लपवत नाही. जी गोष्ट लपवावी अशी असेल ती माझ्या हातून घडत नाही. आणि समजा पुढे मागे तशी घडली तरीही मी ती लपवणार नाही. लाख बोलला असं स्पिरिट क्वचित आढळतं. माणसं अकारण लपवालपवी का करतात हे मला कधी कळालंच नाही. मग येताना? आज नको, उद्या नक्की. नक्की? अगदी नक्की. एवढ्यात परतलीस? दुर्गाबाईंनी विचारलं. हो. कशी ते विचार ना. तेच, मी नवल करते आहे. नवल करावं अशीच गंमत घडली. मला शेखर भेटले. शेखर कोण? नानांच्या साहेबांचा मुलगा शेखर. त्यांनी मोटारीतून घरापर्यंत सोडलं. अगो बाई, तुझी आणि त्यांची ओळख कशी? केव्हाची? आजचीच. 2 तासापूर्वीची ओळख. त्यांना खालच्या खाली का जाऊ दिलंस? त्यांना अजिबात सवड नव्हती. उद्या नक्की येतो म्हणाले. दुसऱ्या दिवशी बाबी आणि दुर्गाबाई वाट पाहत राहिल्या. पण शेखर आला नाही. गॅलरीत चक्रा मारून बाबीच्या पायांचे तुकडे पडले. कुठलीही मोटार चाळीसमोर थांबली रे थांबली की बाबीला वाटायचं शेखरच आला. शेवटी दुर्गाबाई म्हणाल्या, बाबे, नान सोडून दे वाट पाहण्याचा. अगं, शेवटी ती बडी माणसं. केवढे व्याप त्यांच्या मागे. ओळख ठेवून काल 4 शब्द बोलले हेच खूप झालं म्हणायचं आणि गप्प बसायचं. बाबीला हे पटत नव्हतं. काही घटना जुन्या आठवणीत जमा होत नाहीत असं म्हणणारा शेखर आपल्याला अकारण फसवणार नाही. तो नक्की येईल.